नमस्कार मित्रांनो, मी आहे रामेश्वर पानसरे. मी आहे रेशीमवाला चॉकी सेंटरचा सर्वेसर्वा. व्हिडिओ बनायचं कारण की इंस्टाग्रामला आपले 1000 फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत आणि यूट्यूबला पण आता आपण ॲक्टिव्ह होत आहोत. तर माझा हा पहिला व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे त्याचा विचार करत असताना माझ्या प्रशिक्षण काळामध्ये म्हणजे आपण PG डिप्लोमा इन सेरिकल्चर हा 1 वर्षाचा कोर्स केलेला आहे. 3 महिन्याचा कोर्स म्हैसूर कर्नाटक येथे रेशीम चॉकी सेंटरचा केलेला आहे. 10 दिवसाचा रेशीम उद्योग आणि तुती व्यवस्थापन हा कोर्स आपण परत एकदा म्हैसूर येथे केलेला आहे आणि एक 10 दिवसाचा कोर्स मी पुण्याला रेशीम उद्योगाचा रूट सिटीमध्ये केलेला आहे. तर मला या सर्वांच्या ऑफिसमध्ये हे जे वाक्य मला दिसतं इथे तुमच्यासमोर दिसत असेल कुठेतरी, तर ह्या वाक्याचाच व्हिडिओ मला आता बनवायचा आहे आणि हे वाक्य रेशीम उद्योगामध्ये सक्सेस होण्यासाठी खूप उपयोगाचं आहे. तर ते वाक्य असं आहे मित्रांनो, सेरिकल्चर विदाऊट सायन्स इज ब्लाइंड अँड सायन्स नॉट फॉर सेरिकल्चर इज लेम. तर याचा साधा आणि सिंपल अर्थ तुम्हाला मी सांगतो. त्यातून तुम्हाला कळेल की रेशीम उद्योग हा यशस्वी करण्याचा फक्त एकच मूलमंत्र आहे आणि तो म्हणजे विज्ञान. तर आता आपण शेतकरी आहोत, आपण म्हणू की विज्ञान वगैरे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या रेशीम उद्योगामध्ये असायलाच हवा. कारण की आपण एक शेती करत नाही आहेत, पारंपरिक जे आपण पिकं करतो ते करत नाही आहेत, तर आपण एक उद्योग करतो आहे. इथून तुम्ही कच्च्या मालापासून ते पक्क्या मालापर्यंतच्या सगळ्या प्रोसेस करतात. त्यात टेम्परेचर आलं, ह्युमिडिटी आली, जिवंत कीटक आपण सांभाळतो. तर ह्या गोष्टी सांभाळण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीच्या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात. तर आपल्याला या रेशीम शेतीच्या प्रत्येक घटनेमागचं मोल्ट असेल, आजार असतील, प्रत्येक गोष्ट असेल, टेम्परेचर वगैरे सर्व गोष्टी असतील, याच्या मागचं विज्ञान समजून घ्यायचं आहे. मी माझ्या या चॅनलमार्फत वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा रेशीमशास्त्र याच पद्धतीनं शिकवलं जाणार आहे. ज्या गोष्टी अधिकृत आहेत त्याच शिकवल्या जाणार आहेत. शेवटी विज्ञानातून किंवा अनुभवातून किंवा डॉक्टर असतील, सायंटिस्ट असतील, यांनी तयार केलेली रेशीम शेतीमुळेच आज आपण इथपर्यंत पोचलेलो आहोत. तर माझं हा स्पष्ट उद्देश असेल की तुम्हाला फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेली माहिती आपण तुम्हाला सांगणार आहोत. या सिरीजचं नाव म्हणजे या मालिकेचं नाव जे आपण चालू करणार आहोत त्याचं नाव मी रेशीमशास्त्र असं ठेवत आहे आणि यातून प्रत्येक गोष्ट समजून सांगणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एवढाच होता. यानंतरच्या ज्याही व्हिडिओ येतील त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलेल्या असतील. मागाच्या वाक्याचा अर्थ लक्षात ठेवा. शब्दशः जर सांगायचा झाला तर रेशीम शेती ही विज्ञान